मित्रांनो अजून पूर्णपणे प्रॉपर निघालो पण नाही तर एक प्रॉब्लेम एक वॉच टॉवर सारखं आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. सुप्रभात सगळ्यांना. मी आता आज चाललो एका ब्रेकफास्ट राईडसाठी. सकाळचे 7:15 वाजून गेले. ॲक्च्युली मला थोडं लेट झालं आहे, तर माझा या महिन्यामध्ये पूर्ण प्लॅन फिक्स आहे. तर त्याच्यामुळे मला राईड नाही करता येणार. तर बोललो एक छोटीशी का होईना एक मध्ये एक दिवस भेटला तर आपण राईड करून घेऊया. आता उद्या मी आयवीला जाणार आहे कॉलेजमधून, तर तिकडे पण मी ब्लॉग करेलच. तर ते व्हिडिओ पण येतील. आणि त्यानंतर माझा अजून एक पहिल्यांदाच स्टेजच्या बाहेरचा एक प्लॅन आहे. तो काय आहे कसं आहे ते मी तुम्हाला सगळं सांगेलच. तर चला आता सध्या तर आपण निघूया इकडे. मित्रांनो अजून पूर्णपणे प्रॉपर निघालो पण नाही तर एक प्रॉब्लेम झाला आहे. जसं तुम्ही बघू शकता इकडे समोरचा डिस्प्ले दिसत नाही. तर मगाची तुम्ही जशी व्हिडिओ बघितली त्याच्यामध्ये मी गाडीला पहिले इग्निशन दिलं तेव्हा पूर्ण डिस्प्लेच ब्लँक झाला. गाडी चालू होते, गाडी प्रॉपर चालू आहे, पण त्या डिस्प्लेमध्ये काही दिसत नाही. मी 2-3 वेळा चावी काढून पण बघितला. तर आता हा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, आता बघायला लागेल. तो कंपनीमध्ये का तशी दाखवायला लागेल. तर बघूया आता कसं होतं आहे. पनवेलला मी आता सध्या पहिले तर चाललो आहे. तिकडे माझे मित्र मला भेटणार आहेत. तर कॉलेजमधले 3 जण आहेत अजून माझ्यासोबत. ते 3घांकडे पण रॉयल एनफिल्डच आहे. 2 त्यातले पनवेललाच राहतात. एक ठाण्यावरून येणार आहे. तर जो ठाण्यावरून येणार आहे तो अजून काय उठला नाही आहे. तो काय अर्ध्या तासामध्ये पोचेल. सध्या मी पहिले तर पनवेलला पोचतो. त्या दोघांना पण दाखवत होते. बरेच एक्सपिरियन्स रायडर आहेत माझ्यासोबतचे. तर ते कदाचित त्यांना काय माहिती असेल, कारण त्यांच्यातल्या एकाकडे पण सेम गाडी आहे. तर बघूया आता काय होतं. उगाच सकाळचं टेन्शन झालं. तर मी आता थांबून एका माझ्या मित्राशी बोललो, त्याला फोन केलेला. तर तो मला बोलला की कधी कधी असा ग्लिच होतो गाडीमध्ये, टेक्निकल ग्लिच आहे हा. तर काय एवढं टेन्शन घेऊ नको. आणि तसं पण नवीन गाडी आहे तर वॉरंटीमध्ये, तर काय ना काहीतरी होऊन जाईल. तर त्याशी बोलून मला आता जरा बरं वाटलं की बाबा हा एवढं टेन्शन आता मी नाही घेत आहे. पण तरी पण यार असं नाही व्हायला पाहिजे नवीन गाडीसोबत. तर बघूया काय इश्यू आहे. तो बोलला जर थोडा गाडी उभा करशील तर कदाचित ते चालू पण होईल. तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगायलाच विसरलो की आपण आज कुठे चाललो आहे. तर आपण आज चाललो आहे आंबे व्हॅलीला. अगोदर कधी गेलो नाही आंबे व्हॅलीला. तर बघूया आता तिकडे कसं आहे. हे लोकांच्या घरापासून तर जवळच आहे, तर त्यांना माहिती आहे बऱ्याचदा गेलो. तर आता तुम्हाला मी मगाशी बोललो की माझा एक ठाण्याचा मित्र आहे, तो पण निघाला आता ऑलमोस्ट. तर बघूया आता भेटणार आहे सगळे पनवेलला. तर आता मी या ज्या ग्रुपसोबत चाललो आहे मी यांच्यासोबत पहिल्यांदाच चाललो आहे. तर हे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स राहिलेला आहे. लोक आत्ता जस्ट 1 महिना अगोदर राजस्थानला जाऊन आले. तर माझ्यापेक्षा तरी खूप एक्सपिरियन्स आहे या लोकांना. त्यामध्ये एक आहे आर्यन, त्याला पण मी तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. तर तो 2019 पासून प्रॉपर राईड करतो, म्हणजे लडाखला वगैरे तो जाऊन आला आणि ऑल ओव्हर इंडिया तो बराच फिरला आहे. तर या लोकांसोबत पण राईड करायला एक मजाच येणार आहे. तर बघूया आता कसं काय काय होतं. तर आज आपला गाड्यांचा लाईनअप पण खतरनाक असणार आहे. तर 2 या हिमालयन 450 आहेत, एक हिमालयन 411 असणार आहे आणि एक मेटेओर 350 आहे. तिकडे पेट्रोल पंपला आमची एक लोकेशन ठरली आहे. तिकडे मी भेटतो, पटकन जातो आता निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो. तर आता मी पोचलो आहे जे लोकेशन आम्ही ठरवलेलं आहे. वेलकम हॉटेलच्या बाजूच्या पेट्रोल पंपला आम्ही लोकेशन ठरवलेलं आहे. तिकडे मी आता पोचलो. अजून तरी कोण आलं नाही आहे. तर आता डिस्प्ले नाही आहे तर थोडं गाडी चालवायला विचित्र वाटतं, कारण एक सवय होऊन जाते. त्याच्यावर स्पीड पण नाही दिसत आहे, गिअर कोणता आहे ते पण दिसत नाही. तर सवय नाही विदाऊट स्पीड चालव. लाइन में
खडी करते रुमचं एक फोटोले ब्लॉग आधी येतोय तू राईडला येतोय तू गप रे झाले आता 9:15 वाजवले तू या मध्यामुळे लेट झालंय. नाही मी ऍक्च्युली कसं आहे माहितीये का तुम्ही काल मला बोलले ना तुझ्यामुळे 9ला निघणार मला तू मनावर घेतलं. मला तुम्हाला दाखवायचं होतं 9 वाजता निघून काय हालत होते. किती वाजले आता दाखव बघ किती वाजलेत नाही दिसत आहे नाही दिसत आहे ना हेच आहे काय बोलत नाही आपल्या ग्रुप मध्ये तसं माफ करून टाकतात लेट आला तर बरोबर की नाही. तर आता फायनली सगळे आलेत गाड्या इकडे उभ्या आहेत सगळ्यांच्या तर सगळ्यांना एक एक करून भेटवतो. तर हा आहे मीत या बंद्यामुळेच लेट झालाय. लेट नाही झालंय मी सगळ्यांना सांगत होतो गप तू हा प्रज्वल आहे याच्याकडे हिमालयन 450 सेम. ऐसे लोग के पीछे हमें 7:30 बजे निकलना होता है लेकिन हम 9:30-10 बजे निकलते हैं. आणि मी तुम्हाला सांगत होतो सगळ्यात मोठ्या लेवलचा रायडर आहे तो आहे आर्यन. ये सस्मिरा का CSR प्रेसिडेंट है मेन पब्लिक सस्मिरा जी. Let's get started. तर आता फायनली आम्ही निघतोय या पेट्रोल पंपवरून. इकडे आल्यावर हवा वगैरे भरली आम्ही थोडी मस्ती केली आणि मग त्यानंतर आता निघतोय. भूक लागली बरीच आणि निघेपर्यंत आम्हाला 9:30 वाजलेत. तर आता बघूया हे लोक चौकला कुठेतरी खायला थांबायचं बोलतात आणि यांनी लोकेशन चेंज केली आहे. तर आंबे व्हॅलीला आम्ही आता नाही जात आहे. आम्ही आता दुसरा कुठला तरी एक लेक बोलत आहेत हे लोक तळेगावच्या अगोदर आहे वाटतं. तर तिकडे जाणार आहे आम्ही. बघूया आता सध्या तरी भूक लागली आहे भरपूर तेव्हा खायला थांबू. बहुत इतना क्यों है पर आज पहली बार मिला आज भाई. बरीच ट्रॅफिक दिसते आम्हाला पुढे आणि आज तसं बघायला गेलं तर मंगळवार आहे होते ट्रॅफिक असायला नाही पाहिजे. तर काय झालं काय माहिती बघूया आता. आर्यन पण थोडा मागे राहिला आहे. कायसाठी जी ट्रॅफिक आहे ते इकडे सगळे दिसतात आहेत मध्ये त्यामुळे इकडे ट्रॅफिक झालेलं आहे. आता इकडून रोड क्लिअर दिसतो पुढे. आता बघूया काय. आम्ही चौकला लगेचच थांबलोय आणि नाश्ता मागवला आहे. आता ॲक्च्युली आम्ही खूप लेट झालं आहे आज. आम्ही ब्रेकफास्ट राईडला निघालेलो होता तर जेवायची वेळ होईल थोड्या वेळामध्ये. तर आम्ही नाश्ता काय काय मागवला तुम्हाला दाखवतो. तर नाश्त्यामध्ये आज भजी आहे वडापाव आहे मिसळपाव आहे आणि चहा आहे. तर आता फटकन नाश्ता करतो आणि मग निघतो लगेच. चला आता फायनली 11:15 वाजता आमचं खाऊन वगैरे झालं आहे आणि निघतो आता. आता नॉनस्टॉपच जाणार. 2 तासाचा रस्ता दाखवत आहे म्हणजे पोचेपर्यंत आम्हाला 12:30-1 तास आरामात होतील. तर ठीक आहे काय नाही आता लेट झालं तर आरामात जाऊया. तसं पण आपल्याला काय घाई नाही आहे. उशिरा आलं तरी चालेल. आणि रिटर्न येऊन आमचा परत पनवेलमध्ये जेवायचा प्लॅन होता. तर आता बघूया कसं होतं आहे किती वेळ लागतोय. नाहीतर मध्येच कुठेतरी जेऊ नाहीतर मग त्यानंतर माझं अजून एक काम होतं की ही जी स्क्रीन आहे याच्यावर एक स्क्रीन प्रोटेक्टर येतो प्रज्वलनी तो लावला आहे. तर तो पण मला लावायचा आहे. आणि त्यानंतर एक विंडशील्डला पण त्यांनी फिल्म लावून घेतली आहे प्रोटेक्शनसाठी की स्क्रॅचेस वगैरे कमी पडावे म्हणून. तर ती पण एक लावायची. तर बघूया आता वेळ कसा मिळतो काय होतं आहे. परत सर्व्हिस सेंटरला पण मला जायचं आहे. तर सध्या तर आपण पोचूया तिकडे त्यानंतरच्या गोष्टी होत्या.
तर आता इकडे आम्ही लोणावळा घाटामध्ये 2 मिनटं जरा थांबलेलो, कारण मी आणि आर्यन मागे राहिलेलो. त्या लोकांना वाटलं की मी राहिलो मागे. आले आता सगळे इकडे मस्त लाईनअप लावलेल्या गाड्यांची, तुम्हाला दाखवतो. तर मी आता हायवेला होतो. आम्ही आता भामा डेमसाठी इकडून आलो आहे. इकडून एक ऑफ रोडचा रस्ता आहे, तिकडून आता खाली उतरायचं आहे. मृदुलाने मी पोचलो इकडे, आर्यन आणि मी त्यातून येतात. पण जेव्हा हायवेला होतो मी तेव्हा माझा हा माउंट आहे इकडचा, तर हा पूर्ण एमसील वगैरे हा पूर्ण पाडत पडला. तर याला फोन लावलेला मी तेव्हा, पण मी लगेच पकडला म्हणून ठीक आहे. तर म्हणून मला जास्त शूट नाही करता आलं. तर काय ना, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. स्टार्टिंगला डिस्प्ले बंद झाला, आता हा माउंट पडला. हा तसा लागतो इकडे, पण तेवढा सेफ नाही. तर बघूया, थोडा वेळ लावेल मी आणि लगेच फोन काढून ठेवेल, पूर्ण वेळ लावून नाही ठेवणार. तर आता इकडे ऑफ रोड आहे मला वाटतं पूर्ण डॅमला जाईपर्यंत. काय कसं होतंय मी इकडे, तर बघ व्हिडिओ चालू आहे. अरे इथून नाही, इथून ना, इकडूनच आहे. मी तुझा व्हिडिओ काढलेला का? मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे. अच्छा, ब्लॉग मध्ये टाकणार आहे. आता तिकडे जाऊन आलो, इकडे पोचलो आम्ही डॅमला आणि पुढे तिकडे गेलेलो व्हिडिओ काढायला. हा जिकडे उभा होता तिकडेच मी पण गेलेलो. तिथे इथे हा तिकडेच. जागा खूप छान आहे आणि हे लोक इकडे फोटो काढतात. काय त्याची गाडी अडकली काय? नाही, त्यांनी खाली लावली गाडी, आता पाण्यात टाकतात. आता आम्ही हा मार्ग घेणार आहोत, पाण्यातून डायरेक्ट मुंबई. पण आमचा जो मेन स्पॉट आहे तो एकदम तिकडे आहे. आम्ही फक्त इकडे हे एक पॉइंट होतं ते बघायला आलो. आता आम्हाला अजून मेन स्पॉटला जायचं आहे, तर आम्ही मेन स्पॉटला जाऊ. तुम्हाला आम्ही डॅम पण दाखवू, जो भामा अक्षर डॅम आहे तो तिकडे आहे. आपण जाऊ, इथून तुम्हाला दिसणार नाही आणि परत आम्हाला तिकडे जायची हिंमत नाही. तर आपण तिकडेच भेटू. आम्ही आता ज्या डॅमला आलो, या डॅमचं नाव आहे भामा आस्केड. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय हा पंप हाऊस आहे. तर इकडूनच हे पूर्ण डॅमचं पाणी फिल्टर होतं आणि पुणे शहरामध्ये सप्लाय होतं. तर मगाशी आम्ही इकडे होतो, तिकडे फोटो काढला. इकडे थोडं लाईट हाऊस टाईप आहे मागे माझ्या. आणि इकडे आता आपण फोटो काढायला थांबलो. इकडे मी पण खाली टाकली आहे गाडी इकडे. तर आहे तिकडे सगळे. आता थोडाफार फोटोशूट करू इकडे. आणि हे फोटो जर तुम्हाला बघायचे असतील तर मी माझ्या इन्स्टावर टाकणार आहे. तर माझा इन्स्टा आय डी मी तुम्हाला देतो, तर मला फॉलो करा. तर आता इकडून सगळं फोटोशूट झालं की आम्ही डॅमच्या जवळ बघणार आहे. म्हणजे इकडे एकतर रस्ते समजत नाही, कारण मगाशी मी जिकडे खाली टाकलेली गाडी तिकडे पूर्ण डेड एंड होता. तर आम्ही फिरून परत दुसऱ्या साईडला आलो. तर डॅम जवळ जायचं जर आम्हाला रस्ता मिळाला, आम्हाला तिकडे जायचंच आहे. तर डॅमच्या जवळ पण आम्ही जायला ट्राय करू आणि मग बघूया तिकडे काय काय अजून. अरे मगाशी आपण जी थांबलेलो ती जागा तिकडे, तो तिकडे तुम्हाला दिसतो तो वॉच टॉवर आणि ते पंप वगैरे आहे तिकडे. तर आता आम्ही याच्या पलीकडच्या साईडला आलोय. तर इकडे पण एक वॉच टॉवर सारखं आहे. नाही, हा आर्यन आहे. वॉच टॉवर तिकडे, आर्यन इकडे आहे. ठीक आहे, तर थोडा वेळ बसू आता. इकडे 2 वाजलेत. आणि मग प्लॅन आहे आमचा की पनवेलला साई कृपा हॉटेलमध्ये जायचा. आणि मग त्यानंतर ते बघूया, जर वेळ असेल तर मग ते स्क्रीन प्रोटेक्टर वगैरे लावायला जाऊ. तर अजून इकडे 3 तासाचा रस्ता आहे. ऑलमोस्ट तळेगावमध्येच आहे.
2:30 वाजले आणि आम्ही फायनली या एरियामधून निघतोय. तर आता मॅप लावणार आहे मी. तर जास्त ब्लॉग नाही करणार आणि या माऊंटचा पण प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला जसं बोललो. तर आता आम्ही डायरेक्ट चाललोय कुठे चाललो साईकृपा. तर आता आम्ही डायरेक्ट चाललोय साईकृपा हॉटेलला. तर तिकडे जाऊनच तुम्हाला भेटतो आणि जवळजवळ 2 तासाचा रस्ता आहे. तर ऊन पण आहे आणि बघूया आता मग डायरेक्ट तिकडे जाऊनच तुम्हाला भेटतो. तर तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं तो व्हिडिओ अगोदरचा बघितलाच असेल ओनरशिप रिव्ह्यूचा. तर थँक्यू सगळ्यांना की त्याला एवढ्याच बऱ्याच लोकांनी कमेंट केलं त्याच्यावर. अजून मी खूप टाईम नंतर व्हिडिओ बनवला. मी कालच चेक केलं की लास्ट व्हिडिओ जी आहे नाणेघाटची ती मी 2022ला नोव्हेंबरमध्ये टाकलेली. त्यानंतर आता डायरेक्ट 2024च्या डिसेंबरमध्ये व्हिडिओ टाकली. तर बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या की तुम्हाला सांगायच्या पण त्या मला पूर्ण कव्हर नाही करता येणार. गाडीचा आपण जरा जरी हात सोडला तर गाडी पूर्णपणे एका साईडला राईट साईडला जाते. तर ते मी 2 वेळा कंपनीकडून तो इश्यू सॉल्व्ह करायसाठी गाडी दिलेली. पण त्यांनी त्यानंतर पण इश्यू सॉल्व्ह केल्याचे बोलले. पण तरी पण मला तरी काय वाटलं नाही ते हे हात सोडल्यावर गाडी एका साईडला जातेच. आणि जेव्हा तुम्हाला बोललो हँडल क्रॉस झालेला थोडा तेव्हा एकदा केलेलं. आणि जेव्हा फर्स्ट सर्व्हिस केलेली तेव्हा पण मी त्यांना सांगितलेलं फर्स्ट सर्व्हिस ॲक्च्युली 500 किलोमीटरला करायची असते. तर मी डायरेक्ट 700 किलोमीटरच्या राईडला गेलेलो म्हणून ते 700 किलोमीटरपर्यंत माझी फर्स्ट सर्व्हिस झालेली. तर तेव्हा पण त्यांना मी सांगितलेला इश्यू. तर ते सॉल्व्ह करतो बोलून केला तर नव्हता. तर त्यांच्या साईडने केलं असेल पण कदाचित झाला नाही आहे तो सॉल्व्ह. तर बघूया आता परत जर सर्व्हिस सेंटरला नेलं तर त्यांना ते पण विचारेल. आणि हँडल पण थोडासा अजून राईट साईडला क्रॉस आहे. कारण जेव्हा गाडी पडलेली तेव्हा लेफ्ट साईडला क्रॉस झालेला. आता हलकासा राईट साईडला क्रॉस आहे. ते मोबाईल होल्डर आहे म्हणून दिसत नाही. तर आता मी सर्व्हिस सेंटरला कॉल केलेला रॉयल एनफील्डमध्ये. तर सर्व्हिस ॲडवायझरशी मी बोलला गेलं. तर ते लोक बोलले की कधी कधी असा इश्यू होतो पण ते थोड्या वेळात तुमचं लगेच येईल. आत्तापर्यंत यायला पाहिजे जे 6 वाजता झालं आहे. तर अजूनपर्यंत तर काय आलं नाही. तर बघूया आता थोडा वेळ. नाही तर मग तो बोलला की तुम्हाला सर्व्हिस सेंटरला गाडी आणायला लागेल. तर आता आम्ही साईकृपामध्ये बसलो. इकडचा लपेटा थोडा फेमस आहे. रील वगैरे पण व्हायरल झाली याची. तर मी तर काही चिकन खात नाही. तर मी व्हेज लपेटा म्हणजे पनीर लपेटा मागवला. बाकी 3 जण चिकन खाणार आहेत. तर बघूया आता टेस्ट कशी आहे इकडची. हाईप एवढी याची केली आहे ती वर्थ आहे की नाही. चिकन खाऊन सांग मीठ कसं आहे. मी तर इथे नेहमी येतो आणि मी नेहमीसारखं इकडचं मला आवडतं लपेटा. आज काय वेगळं आहे का बघ. आज तू आलायस. जर तू चिकन खायला तयार असशील तर सांग. तर मग काहीतरी वेगळं होईल. माझं व्हेज आलेलं आहे इकडे. पण हे छान आहे. खाऊन बघितलं पाहिजे तू इकडे. तर जेवण वगैरे झालं आता आमचं आणि निघतो आता आम्ही इकडून. ते स्क्रॅच गार्ड वगैरे मला लावायचं होतं ते काम आज नाही करत आहे कारण आता घरी जायला अजून उशीर होईल. उद्या परत आयवीला निघायचं आहे. तर त्यासाठी पण त्याची पॅकिंग वगैरे करायची आहे म्हणून त्यासाठी आता नाही थांबत आहे. डायरेक्ट आता इकडूनच सगळे घरी जातं. आणि हे लोक इथूनच पनवेलला जातील. हा इकडूनच ठाण्यासाठी निघेल. तर ही व्हिडिओ आपली आजची इथपर्यंतच होती. तर भेटूया आता. तर आजची व्हिडिओ आपली इथपर्यंतच होती. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. तर आता मी फोन केलेला रॉयल एनफील्डमध्ये. तर तिकडचा जो कट नाही परत चालू टेक 2 स्टार्ट. हां वही सोच रहा था. तर आता मी बता सर्विस का. सर्विस